गोलंदाजी माग करते गोलंदाज गोलंदाजी माग करता गोलंदाज अनिकेत सलामीची जोडी मुकेश आणि महेश 2 षटकांचा हा सामना असेल. त्याला स्पीड अप करायचा वेळ दवडायचा नाहीये. मम्मी मी कुल्फी खाणार. पप्पा म्हटले प्लास्टिक काढे. पॉवर प्ले नसणार या सामन्यासाठी. चला लवकर सुरुवात करायची. तुम्हाला सेकंड इनिंगला बॅटिंग करायची. 2 षटकांचे हे सामने असतील. सलामीची जोडी सलामीची जोडी मुकेश आणि महेश. या स्पर्धेसाठी आपल्याला मोलाची साथ आपल्याला लाभली होती. आपले आयोजक सन्माननीय किरण बोईर साहेब आणि सन्माननीय श्री गणेश काणेकर साहेब यांचे की मनपूर्वक आभार. सुंदर असं आयोजन यांच्या माध्यमातून तर मोलाची साथ आपल्याला लाभली होती. रौनक इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा श्री राकेश यादव साहेबांच्या माध्यमातून त्यांचे की मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी पारितोषिक अभ्यासाला पहिला चेंडू जो अंकित तो मुकेश लो फुलका चेंडू गेला खेळून काढला. चेंडूला पाठवला लावण्याच्या क्षेत्रामध्ये एक धावेकडे मिळते. 1 धाव्याने धावांचा श्री गणेश आउटन आपल्याला पाहायला मिळते. तर प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य दिव्य असा चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये व भव्य दिव्य असा चषक. पुढचा चेंडू अनिकेत यांचा. या दरम्यान सुरेश चेंडू खेळून काढला की चेंडू जातो पॉईंटच्या दिशेमध्ये. 1 धावेकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव मात्र घेताना 2 धावा. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सहसा जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी मेघनाथ कोळी ठाणे ओम कमिटीचे अध्यक्ष यांच्याकडनं सायकल तर पोहोच केली. या दरम्यान सुरेश चेंडू ऑफसाईड ऑफस्टॉप परंतु चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. 4 धावा दाखल लागलेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आणि सायकल च पारितोषिक आपल्याला लाभलंय. या दरम्यान सुंदर चेंडू या कपडे चेंडू होता मात्र खराब क्षेत्ररक्षण. 1 धावेकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न होतो. तो थोडासा लांब वरचा चांगला बॅकअप होत आहे आणि नक्कीच 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचतोय ते 6 धावा. पहिल्या षटक प्रगती पथावरती 6 धावा दाखल लागलेले. या दरम्यान सूरज चेंडू क्लीन बॉल आणि या स्पर्धेसाठी टोर यादव साहेबांचं सुद्धा गेले 4 वर्ष सुंदर असं सहकार्य आपल्याला लाभलंय. त्यांचा की मनपूर्वक आभार. टोर यादव साहेब यांचा की मनपूर्वक आभार. सुंदर असं गोलंदाजी त्यांनी केली. फलंदाज मात्र फर्निचर डिशॉटसाठी जडमे चेंडू सुरेश असा याकर. फलंदाज महेश मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाला जातो तो योगेश. चला लवकर जायचं. फलंदाज धावत जा. सावकाशी आपण धावत जा. आणि योगेशाला सुवर्ण संधी. जर का त्याने 4 षटकार लगवले तर राजन यादव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. किती बॉल बाकी? 8 चेंडूमध्ये जर का त्याने 4 षटकार लगवले तर राजन यादव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे.
चला स्पीड अप करायचं योगेश अनिकेत बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू फुलटॉस घेतलाय हवेत टाकलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारे ते पार षटकारासाठी अजून 2 षटकार लागले तर 5,000 रुपयाचा रोख रक्कम आहे ते राजन यादव साहेबांच्या माध्यमातून स्वतः संघ मला घेत ते राजन रायडर्स या संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत सज्ज या दरम्यान सूर्य चेंडू तेज गतीने लागला होता चेंडूला हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता मात्र एकच धाव येते मी ते षटक होते समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा लागल्या त्या 13 धावा 13 रन संपूर्ण बघा दुसरं षटक कोण घेऊन येतात त्याला स्पीड अप करायचे या स्पर्धेसाठी आपल्याला मुलाचा साथ लागली होती जे 2 दिवस जे आपण इलेक्ट्रिसिटी पाहतोय तिथे जनरेटरची सुविधा आपल्याला उपलब्ध केली होती सन्माननीय जगदीश पवार साहेब त्यांचे की मनपूर्वक आभार तर सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना पाहुण्यांना पाण्याची जी सोय आपल्याला प्राप्त झाली ते गणेश सावंत साहेब आणि आनंद श्रेष्ठ साहेब यांचे की मनपूर्वक आभार आपण मानू इच्छितो तर मॅन ऑफ द सिरीज साठी बॅटची सोय ती आपण केली गेली बॅटचा पुरस्कार आहे तो गणेश दाभेकर साहेबांच्या माध्यमातून त्यांचे की मनपूर्वक आभार व या दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज धनंजय शायकोट येते योगेश पहिला चेंडू आकडा चेंडूचा पोल केला पॉवरफुल आहे दमदार आहे का आणि चेंडू गेला सीमारे के पास षटकारासाठी दुसरा षटकार लगवलेला आहे अजून 2 षटकार लगवले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते योगेश याला 19 धावा धावफलकावरती लागलेले 19 धावा धावफलकावरती लागले धनंजयचं स्वागत केले षटकाराने हा मोबाईल कोणाचा फोन वाजून गेला फोन वाजून षटकार इथे लागला चला स्पीड अप करायचंय धनंजय बघूया आता काय करतायत यादव फक्त बसतोय हवे त्या कॅचची संधी आहे आणि ते मात्र अथर्व कॅच ड्रॉप करतो तर कोणाची तर योगेश यांची मोठ्या खेळाडूची कॅच तुम्ही ते ड्रॉप करतायचं लईच दिसतोय अशी झील जर का तुम्ही ड्रॉप कराल तर तुम्ही ही मॅच ड्रॉप करू शकतात चला वेळ करू नका धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोहोचली होती 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत दुसरं षटक पद्धतीमध्ये होते शेवटचं षटक आहे अजून 4 चेंडू शेष या दरम्यान क्रॉस बॅटेड शॉट चेंडूला पाठवले ते कावकाना क्षेत्रामध्ये एकदा विकेट मिळते दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र नाकारतायत एके धावेने स्कोर पुढे सरसावतो जाऊन पोहोचतो तो 22 या धावसंख्येवरती 2 षटकांचा हा सामना मेगा फिनालेचा हा सामना सेंट्रल प्रीमियर लीग 2024 चा हा सामना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मागवती या दरम्यान फुटकेशच्या बॅटमधून आलाय सुंदर असा लाजवाब षटकार या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली ती 28 धावसंख्येवरती अजून येणारे 2 चेंडू आहेत 28 धावा धावफलकावरती लागलेले आहेत थोडंसं असं मागणं षटक धनंजय यांचं 28 धावा धावफलकावरती लागलेले आहेत अजून या 2 चेंडू शेष मुकेशची आता मात्र बॅट टळकते या दरम्यान इथे मात्र पंचांची बाजूला पंच निर्णय घेतील आपला लवकरात लवकर वाईट
बॉलचा इशारा आला पंचांचा. अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 29 धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान चेंडू ब्लॉकमध्ये चेंडूचा खडून काढला. एक धाव इकडे मिळते. दुसरी धाव मात्र नाकारतात. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक येतो. योगेश ज्याने सुरेख अशी फलंदाजी केली. धावसंख्या धावफलकावरती लागली ते 30 धावा. तट्टू रचंबूर शेवटच्या चेंडूवर 30 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान फटका पोचतो. हवेत आहे. कॅच येत आहे आणि त्यामध्ये फलंदाज बाद होतोय. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 30 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ते 12 चेंडू आणि 31 धावांचं. फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतली. सुंदर. चला स्पीड अप करायचंय. बॉल 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 द्यायचा. तीस धावा धावफलकावरती लागल्या. 31 धावांचा पाठलाग. सेंट्रल प्रीमियर लीग 2024 भव्य दिवस आयोजन. आपल्याला आयोजक सन्मान्य श्री किरण भोईर साहेब आणि सन्मान्य श्री गणेश खाणेकर साहेबांच्या माध्यमातून हा सुंदर असा आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलंय ते अनेक मान्यवरांचं. त्यांचं की मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द सिरीज साठी सन्मान्य श्री मेघनाथ गोंधळ साहेबांकडनं ठाणे ओन कमिटीचे अध्यक्ष सायकलचा पुरस्कार आता बॅच मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आपल्याला पुरस्कृत केली ती सन्मान्य श्री गणेश दाभेकर साहेबांच्या माध्यमातून. तर या स्पर्धेसाठी आपल्याला सर्वात मोलाचा वाटा लाभला तो रोनक इंजिनिअरिंगचे सर्व श्री राकेश यादव साहेबांचं. त्यासोबत या स्पर्धेसाठी जनरेटरची सोय आपल्याला उपलब्ध करून दिली ती सन्मान्य श्री जगदीश पवार साहेब. या बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर याला दीपक पाटील आणि राजन पाटील यांच्या माध्यमातून कूलरचं पारितोषिक इथे आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर प्रत्येक सामन्यासाठी बॉलचे आपल्याला पुरस्कृत केले ते बबन पवार साहेब. आणि या स्पर्धेसाठी पाण्याची जी सोय आपल्याला केली पाण्याचे बॉटल्स पुरस्कृत केले ते सन्मान्य श्री गजानन सावंत गणेश सावंत साहेब आणि सन्मान्य श्री आनंद श्रेष्ठ साहेब. या सर्व मान्यवर ज्यांनीकडून आपल्याला मदत लाभली त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. चला स्पीड अप करायचे. सलामीची जोडी मैदान उतरते सुशील आणि प्रदीप. सलामीची जोडी मैदान उतरते सुशील आणि प्रदीप. गोलंदाजी मागवतो गोलंदाज केदार. चला स्पीड अप करायचे. आणि ते मात्र सन्मान होतो मान्यवरांचा शेखर बिलारी साहेबांचा इथे सुरभी मोटर्सचे सर्व शेखर बिलारी साहेबांचे इथे सत्कार झाला. त्यांचं की मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच फास्ट झाली ना. 2 पहिला देऊ फायनलला. यादव पहिला चेंडू गोल केला. शॉट आहे. कॅचची संधी आणि मात्र कॅच ड्रॉप झालेली आहे. सुशीलला मिळतो जीवदान. 31 धावांचा पाठलाग करतो. एक चेंडू एक धावा. आता समीकरणामध्ये 11 चेंडू आणि 30 धावांचं. 11 चेंडू 30 धावा. 11 बॉल्स 30 रन्स रिक्वायर्ड. प्रदीप ऑफसाइड. समर्थ गोलंदाज केदार. केदार एक 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या
उजव्या दिशेने मारा करतो. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर असेल प्रदीप. पहिला चेंडू सुरू फटका ठेवून काढला. इकडे मात्र प्रदीपचा वैयक्तिक धाव ते खोलतायत. एक धाव इकडे मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल थोडासा जोरात ट्रॅव्हल होतो. इथे मात्र होता दिसत नाहीये. फटका थोडासा ताकदवर मानावा लागेल. 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान इथे मात्र हवेत चेंडू फटका फसतोय. अमर कॅचच्या खाली येतोय आणि कोंडे हे चूक करत नाहीये. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. आणि नक्कीच जय वीरेश्वर स्पोर्ट्स यांचे संघ मालक सन्माननीय सचिन साजेकर साहेब यांचे मनपूर्वक आभार. फायनल मध्ये गेला संघ त्याविरुद्ध हा तो राजन रायडर्स या संघाचे संघ मालक सन्माननीय राजन यादव साहेब आणि सन्माननीय सारंग मोरे साहेब यांचे हे संघ फायनलच्या लढतीमध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा केलेल्या आहेत आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 9 चेंडू 29 धावा. 9 चेंडू मध्ये तुम्हाला 5 षटकार लागा. 4 षटकार तुम्ही लगावले तरी तुम्ही सामन्यामध्ये विजय भरू शकतात. 9 चेंडू आणि 29 धावा. दीपक पाटील आणि राजन पाटील यांच्या बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरला कुलरची पारितोषिक तर आपल्या गेले. या दरम्यान दीपक पाटील फटका उचलला. चांगला फटका आहे. गॅप मध्ये पडतो. एक धाव इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न होतोय आणि तो देखील सुरक्षितरित्या पूर्ण होतोय. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्या होती. अजून 27 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 27 धावा. 27 धावा. 27 runs required in 8 balls. केदार ऑन द बॉलिंग मार्क. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि या दरम्यान खडून काढल्यानंतर कॅचची संधी आणि मात्र मुकेश यांच्याकडनं ही कॅच इथे ड्रॉप झालेली आहे. एक धाव इकडे मिळते. एक धावाने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान सूरज चेंडू टप्पा पडल्यावर दुसरी घेतोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक होतं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत ते 5 धावा. जिंकण्यासाठी आता फक्त 6 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती 26 धावांची. 6 चेंडू 26 धावा. 6 balls 26 runs required. The final match of Central Premier League 2024. 2 दिवस चाललेला हा क्रिकेटचा तरार आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन टेपलाय. 6 चेंडू आणि 26 धावा. सुंदर असं भव्य दिवसाचं आयोजन. महेश बॉलिंग मार्कवरती. या दरम्यान फटका फसतो हवेत आहे परंतु चेंडू जातो नोमॅन्स लँड मध्ये. एकदा इकडे मिळते आणि एके धावेवरती समाधान मानावं लागतंय. एके धावेने धावसंख्या पुढे सरसावते. या दरम्यान क्रॉस लाईन खेळला. चेंडूला पाठवलं ऑनसाइडच्या दिशेमध्ये. एक धाव इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न मात्र ते नाकारतायत. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपामध्ये प्रदीप इथे मात्र बाद होत आहेत. रनआउटच्या रूपामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होत आहे.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात ते मुकेश. नवीन फलंदाज मुकेश, फलंदाजी मागवते महेश. या दरम्यान इथे मात्र स्लोवर मध्ये व्हाईट बॉलचा इथे इशारा ते पंचांचा दंडित करतात. अवंतर धाव इथे मिळत आहेत. अतिरिक्त धावाने मात्र धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. या दरम्यान इथे मात्र सुरेख चेंडू लक्ष्मच्या वरतून आला होता. डॉट डिलिव्हरी. या दरम्यान फटका चांगला आहे, हवेत मारलाय, कॅचची संधी येतात. चेंडू गेला सीमारेषे पार षटकारासाठी. षटकाराने धावसंख्येत पोहोचले ती 14 या धावसंख्येवरती. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल ते येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. 2 चेंडू 17 धावा. या दरम्यान सूरज चेंडू स्विंग अँड मिस. आता मात्र इथे फलंदाज क्लीन बोल्ड झालेला आहे. 1 चेंडूवर 17 धावा. लवकर जायचे बॅट्समॅन. 1 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड केले ते महेश यांनी. सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी केली. एक चेंडू 17 धावा. विजयाच्या उंबरठ्यावरती राजन रायडर्स हा संघ. शेवटचा चेंडू आणि हा बोल केलाय मात्र कॅच आणि सामना जिंकलाय तो सेंट्रल प्रीमियर लीग 2024 चॅम्पियन संघ ठरतो तो राजन रायडर्स. राजन यादव आणि सारंग मोरेंचा संघ ठरतो चॅम्पियन ऑफ 2024. योगेश इथे सुंदर जल्लोष सुरू पाहू शकता मैदानामध्ये. राजन रायडर्स या संघाचा हार्दिक अभिनंदनाचे. राजन रायडर्स हा संघ आणि नक्कीच हार्ड लक जय विरेश्वर स्पोर्ट्सचा संघ. तुम्ही देखील माहिती नका, द्वितीय पारितोषिक तुम्ही जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन. थोड्याच आपण भेटूया प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळ्याला.